पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती घोषणा फक्त चुनावी जुमलेबाजी आहे, असे परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अधिवक्ता चारुलता टोकस यांनी व्यक्त केले। पुलगाव येथील वर्धा नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे पुलगाव येथील बुरुड मोहल्ल्यात पुराचे पाणी जवळपास 100 घरात शिरले असून हे सर्व लोक उघड्यावर जीवन जगत आहे। क्या है, हमको मकान चाहिए, हमको जगह चाहिए, हम बहुत परेशान हो गए। साल को यही परेशान रहते रहे। हमारे छोटे छोटे बच्चे, हमारे घर का सामान सुमान बह गया। हमको खाने को पता नहीं, हमको खाना पीना नहीं होना, हमको चाहिए घर मकान चाहिए। हम बहुत साल को यही परेशानी होती सर, साल को बहुत परेशानी। वो खिचड़ी खाने से फायदा नहीं है, खिचड़ी कब तक खाना, हल्दी खिचड़ी हमको जगह होना, हमको मकान होना रहने को। हमारा घर का सामान सुमान सब बह गया, कुछ नहीं रहा, इधर उधर से ला रहे बेघर हो गए। अब कितने साल रहना। सबसे बड़ी बात तो ये है, हमारी सरकार ने भी एक मुहिम चलाई कि हर घर तिरंगा, घर घर तिरंगा। हमारे सबके पास में तिरंगा है, लेकिन सिर्फ घर नहीं है। तो सरकार से हमारी ये गुजारिश है कि हमको तिरंगा घर घर लगाना है, लेकिन घर दे दो, तो घर दे दो, हमको घेर दो, न तो घर दो, हमको एक तो घर दे दो, न तो हमको खाने को जेड़ दे दो। तिरंगा है लेकिन घर नहीं है, सिर्फ यही गुजारिश है। खाना तो हमको मिल जाता है, बरसात के बाढ़ से जो पानी आता है हमारे घर में, खाना भी मिल जाता है, रहने को जगह भी मिल जाती है प्रशासन की तरफ से। लेकिन ये खाना हम लोग अपने घर में भी खा सकते हैं, लेकिन हमको सिर्फ एक ही बात है, हर साल की हमको मशक्कत पड़ती है। और हमारे मिट्टी के मकान है, साल भर में हमको हर साल भर में मिट्टी का मकान हमारे टूटते हैं, फिर वो मिट्टी का मकान हमको डबल बनाने की मशक्कत पड़ती है। तो हमारी सरकार से एक यही निवेदन है हाथ जोड़ के कि हमको इस मुसीबत से छुटकारा दिलाए और हमको इस मुसीबत से राहत दिलाए, हम लोगों को कहीं पुनर्वसन बना के दे। त्यांची व्यथा समजण्यासाठी त्यांनी तेथील भागात प्रत्यक्ष जाऊन पूरपीडित लोकांची समस्या जाणून घेतली व तेथूनच देवडीचे तहसीलदार राजेश सरवदे यांच्याशी बोलून या सर्व प्रभावित लोकांना आवश्यक सोयी, अन्नधान्य व मूलभूत सुविधा शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर, महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय विभागाचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मनीष साहू, पुलगाव काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार, महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, युवक काँग्रेसचे विजय धोपटे, शंकर खंडागडे, प्रमोद घाडणी, अनिल दंभारे, दिलीप वडिवकर आदी अनेक लोक उपस्थित होते। 2014 पासून जेव्हापासून हे मोदी सरकार आलं, म्हणजे भाजपचं मोदी सरकार आलं, त्याच्या पूर्वीपासून हे प्रत्येक वेळेला भाषणामधून ते जे चॉकलेट देत होते ना सगळ्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांचेच मंत्री जे म्हणायला लागले की ते सगळे चुनावी जुमले होते, बरोबर। असं म्हटल्यानंतर आता सुद्धा त्यांनी जे काय आश्वासनं दिली आहेत, मग ते घर असो की आणखी जे काय सुविधा ते देणार असो, ते त्यांनी कबूल केलं आहे। जोपर्यंत ते कार्यान्वित होत नाही, जोपर्यंत ते सगळं मिळणार नाही, तोपर्यंत खरं समजायचं नाही असं मला तरी वाटतं। कारण हा अनुभव आहे आपला, मागच्या 7-8 वर्षापासून जी देशाची आपली अवस्था झाली आहे, मग ती आर्थिक असो की बेरोजगारीची असो किंवा शेतकऱ्यांची असो, सगळ्यांची जी अवस्था आज आपण बघतोय ती एवढी दयनीय कधीच आपण आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून पाहिली नाही। आणि म्हणून आता तरी कमीत कमी आता जसं आम्ही या मोहल्ल्यामध्ये आलो आहोत आणि इकडे जे नुकसान झालं आहे पुरामुळे किंवा धरणाच्या पाण्यामुळे, सगळ्यांची यांचे घरं वाहून गेले आहे, त्यांच्या घरामध्ये काहीच राहिलं नाही आहे। खावटीसुद्धा अजून या सरकारने पोचवली नाही, आणि या सरकारमध्ये फक्त 2च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, 15-20 दिवसापासून मंत्री पण होते। ज्या वेळेला खरं म्हणजे त्यांनी लक्ष देऊन आवर्जून इथे सगळ्यात लवकर काही ना काहीतरी सोयी पोचवला पाहिजे होत्या आणि यांना सगळ्यांना राहत द्यायला पाहिजे होती, दिली नाही। आणि म्हणून आजही आपण बघतोय की आता सर्वसामान्य ज्या वस्तू आहेत त्याच्यावर सुद्धा GST लावायला सुरुवात झाली आहे, म्हणजे दूध, धान्य ह्याच्यासुद्धा GST लावायला लागेल। दिल्लीपासून राहुलजी असतील, आम्ही इथं नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये मी आहे, रणजितदादा आहेत, चांदूरकर आहेत,
ब्राह्मणकरजी आहेत, कौरताई आहेत, म्हणजे जेवढे काय कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत ते नेहमी सर्वसामान्यांचाच आवाज उचलतात आणि यापुढे सुद्धा आम्ही आवाज उचलू. कारण हे जे भाजपचं सरकार आहे ते सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज नेहमी दाबायचा प्रयत्न करतात आणि ही तानाशाही जी सुरू आहे या देशामध्ये हे आम्ही खपून घेणार नाही. आम्ही नेहमीच सगळ्या सामान्य लोकांचा जो आवाज आहे तो बुलंद करायचा प्रयत्न करू. त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे होती. आमचे सुद्धा प्रांताध्यक्ष 9 तारखेला इथे आले होते. आमची पदयात्रा निघाली होती, पण त्याच्यापूर्वी 30 तारखेला ते दौरा करून गेले होते. सगळ्या ठिकाणी हिंगणघाट असो, समुद्रपूर असो, आणखी बाकी ठिकाणी सुद्धा त्यांनी व्हिजिट केल्या होत्या आणि जे अधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या होत्या की लवकरात लवकर यांना खावटी असो, पंचनामे असो, बाकी जे काही पॅकेज मिळायचं आहे त्यांना द्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला सुरुवात केली होती. यांनी तर आता यांचं सरकार आहे तर त्यांनी ताबडतोब द्यायला पाहिजे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.